येस. नमस्कार. मी निष्णा. आज आपल्या इन्स्पायर स्ट्राईप्सच्या माय स्टोरी सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. इन्स्पायर ट्राईब हा एक आपला असं कुटुंब बनलेला आहे जे फक्त प्रेरणा देत नाही, तर ते प्रत्यक्ष प्रत्यक्ष समाजामध्ये गरजू लोकांसाठी ते कामही करतं. गेल्या काही वर्षामध्ये आपण असे काही काही सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, ज्यामध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पाण्याच्या काही समस्या होत्या, त्यांवरती आपण विविध संस्थांना आणि प्रकल्पांना मदत केली होती. याच कुटुंबाचा एक भाग म्हणजे माय स्टोरी सेशन. काय आहे माय स्टोरी सेशन? तर यामध्ये आपल्या आजूबाजूला काही अशा व्यक्ती असतात ज्या खूप काही आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून जातील अशी कामं अप्रत्यक्षरित्या करत असतात आणि त्यांना त्यांचं क्रेडिटही नको असतं. अशाच अवलियांसोबत आपण गप्पा मारणार आहोत. या आपल्या कुटुंबानी वेगळ्या वेगळ्या प्रकल्पांना तर मदत केलेलीच आहे, पण त्यानुसार समाजामध्ये असे काही जिज्ञासू व्यक्तिमत्व शोधून त्यांचं काम समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक ब्रिज चा मार्फत आपण एक काम केलेलं आहे. या आपल्या इन्स्पायर स्ट्राईफचा उद्देश एक असा आहे की हजारो हात एकत्र येऊन मोठे बदल घडवतात आणि समाजातल्या अंधारामध्ये प्रकाश देण्याचं काम करतात. सो आपणही हा एक खारीचा वाटा उचलत आहोत. आज आपल्या कार्यक्रमामध्ये जे आपले मुख्य पाहुणे आहेत असं म्हणूयात, त्यांची आज आपण एक भन्नाट गोष्ट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे बघा, जसं मान्सून म्हणजे पावसाळा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचं त्याचं क्रेडिट असतं. काही काही लोकांना तो रोमॅन्टिक वाटतो, पण आजचे जे पाहुणे आहेत ते म्हणतात की तो रोमॅन्टिक असेलही, पण त्यामागे सायन्स आहे. आता ते काय आहे, ते कसं टॅली करतात, त्याचं गणित काय आहे, हे आपण डॉक्टर रंजन केळकर यांच्या मार्फत जाणून घेणार आहोत. तर मी धनश्री ताईला विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या पाहुण्यांचं थोडक्यामध्ये आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती द्यावी. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद निष्णा. इन्स्पायर स्ट्राईप्सचं काम खरंच खूप छान आहे आणि त्यांनी घेतलेल्या मुलाखतीही खूप छान असतात. त्यामुळे जर आधीचे त्यांचे इंटरव्ह्यूज बघितले नसतील कोणी तर प्लीज बघा. मला एक नेहमी वाटतं की यशस्वी माणसाच्या यशामागे त्यांची एक खूप नियोजित अशी जीवनशैली असते. त्यातून आपल्याला थोडा जरी अंश घेता आला तरी आपलं स्वतःचंही जीवन त्यामुळे खूप समृद्ध होतं. अशाच एका व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आज आपण भेटलो आहोत. मी आपल्या सगळ्यांतर्फे खूप स्वागत करते डॉक्टर रंजन केळकर सरांचं. नमस्कार. थँक्यू. पाऊस हा आपल्या अगदी जिव्हाळ्याचा, शेतकरी राजाची पेरणी याच्या आगमनावर अवलंबून असते. साधं बघा ना, की एप्रिल मे मध्ये किंवा मार्च एप्रिल मध्ये पाऊस पडला की आपल्याला सगळ्यात आधी काळजी वाटते ती आंब्यांची. आणि तोच जर जून संपेपर्यंत नाही पडला तर आपण रोज पेपरमध्ये धरणाच्या पाण्याची पातळी बघतो आणि मग याचं सगळं खापर फोडतो ते हवामान खात्यावर, की एवढा कसा हो तुम्हाला अंदाज वर्तवता येत नाही. पण जगभरात सुतासारखी सरळ असणारी हवा आणि सरळ वागणारी हवा भारतात आली की प्रचंड लहरी होते. माणसाच्या स्वभावाबद्दल आपल्याला सांगता येत नाही, तिथे हवाच्या स्वभावाबद्दल आपण काय सांगणार. पण हे आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा केळकर सरांसारखा एक तज्ज्ञ माणूस आपल्याला हे समजावून सांगतो. बरं, हा झाला हवामानावर अवलंबून असलेला एक भाग. जगाच्या पाठीवर असे अत्यंत महत्वाचे निर्णय हवामानाच्या अंदाजावरून घेतले जातात. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान जेव्हा एखाद्याला वेळ देतात तेव्हा तो काही सेकंदांमध्ये असतो. या पार्श्वभूमीवर जेव्हा एखादे पंतप्रधान केळकर सरांशी अर्धा तास हवामानाविषयी बोलतात तेव्हा त्यांच्याबद्दल म्हणजे केळकर सरांचं ज्ञान आणि ते स्वतः हे किती महत्वाचे आहेत याचा अंदाज आपल्याला येतो. डॉक्टर अब्दुल कलामांसारखी व्यक्ती केळकर सरांशी बोलून एखाद्या ठिकाणी जाण्याचा किंवा न जाण्याचा निर्णय घेते. भारतातून सॅटेलाइट लॉन्च करताना त्यांना चर्चेसाठी बोलवलं जातं असे आपले डॉक्टर रंजन केळकर. वयाच्या 6-7 वर्षांनंतर मुंबईचं सुरक्षित आयुष्य, शाळा हे सगळं सोडून कलकत्त्याच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये त्यांना काही वेळ घालवायला लागला. लौकिक अर्थाने शिक्षणापासून काही काळ वंचित असलेल्या केळकर सरांनी
नंतर फिजिक्स विषयामध्ये BSc MSc नवे डॉक्टरेट केलं. भारतीय हवामान विभागाचं अत्यंत जोखमीचं असं महासंचालक पद त्यांनी बराच वेळ भूषवलं. भारताचं प्रतिनिधित्व साऱ्या जगात केलं. त्यांचे आज 50हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांनी इस्रो मानद प्राध्यापक पद भूषवलं आहे. आणि सांगायची गोष्ट अशी की इतक्या विज्ञाननिष्ठ माणसाची आध्यात्मिक बैठकही तितकीच पक्की आहे. सर, तुम्ही आज या इंटरव्ह्यूसाठी हो म्हणालात, त्यामुळे तुमचा मनापासून आभार. आणि आणखी उत्सुकता न ताणता आणि केळकर सरांची लाईफ स्टोरी त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी मी पुढची सूत्र गणेशकडे सोपवते. थँक्यू. येस. सो पुन्हा एकदा रंजन सर, रंजन काका, याच्यावर इन्स्पायर स्टाईलवर मी तुमचं पुन्हा स्वागत करतो. आपण थँक्यू. जनरली स्टोरीची सुरुवात ही लहानपणापासून करायचा प्रयत्न करतो. सो माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की केळकर काकांचं लाईफ कसं होतं, आयुष्य कसं होतं, कुठे जन्म झाला आणि शालेय प्रवास किंवा कॉलेजचा प्रवास कसा होता? At this point, I see some names on my screen which are not very conversant with Marathi, so I'll add a little English to this. नो So, प्रॉब्लेम, चालेल. या so when you say of my story आणि तरुण माणसं जेव्हा गोष्ट सांगतात, it's very sweet and simple and short. But when an old person tells a story, it is long, complicated, and it is also a bit irrelevant to current times. So there are many chapters in my life which I may not be of any use to people. But I start with my childhood, as Ganesh rightly said, because बचपन के दिन अच्छे रहते सब लोगों के, उसकी याद करनी चाहिए. And it's a bit strange, I should say, my child. It was not a normal childhood. तर असं झालं that मेरा जन्म हुआ था अंग्रेजों के जमाने में, स्वतंत्रता मिलने के पहले, 4 साल पहले. और जब मैं 4 साल का था, इंडिया became an independent country and everything changed. So we were staying in Mumbai in Shivaji Park, and there was a person named Dada Rege, and he had opened a school newly for children of independent India, and he used to go from home to home and pick up children and say, चला माझ्या शाळेमध्ये येऊन बसा. So in Shivaji Park, this Dada Rege came to our home and he said, चल तुला दुसरी मध्ये घालतो. That was how admissions took place in those times, that the principal came to your home and picked you up and gave you admission and told him that this is your class and this is your seat. So that's what happened. So this went on for a long time, but soon after that, my father, who was a postmaster in Bombay GPO, he was all of a sudden transferred to the Calcutta. तर त्यावेळेस काय होतं की बरेचसे ब्रिटिश लोक आपल्या मायदेशी परत गेले आणि त्याच्यामुळे एकदम पुष्कळ जागा खाली झाल्या आणि मुंबईच्या लोकांना कलकत्ता इकडे तिकडे ट्रान्सफर. तर आम्ही सगळे कलकत्त्याला गेलो आणि त्यावेळी दोज वर पार्टिशन डेज, आणि पार्टिशन डेज मध्ये थिंग्स वर डिफिकल्ट आणि द होल सिटी वॉज फुल ऑफ रेफ्युजीज, एव्हरीबडी स्पोक बेंगॉली अँड थिंग्स लाईक दॅट. तर तिथे काय झालं की वन फाईन नाईट आवर बिल्डिंग वॉज अटॅक्ड and it was almost set on fire. So we had to take refuge in a post office room. And we stayed there for some time, finally got a home and so on. So what my father and mother decided that the best thing is not to send these children to any school. Let them study at home. And that was their decision, which was a temporary one, but it went on and on for a long time. And then he thought that, well, he should ask for a transfer back to Mumbai, which never happened. And then finally he was transferred to Jabalpur, which is now Madhya Pradesh. That time it was central provinces. And there everything was Hindi. I mean, Marathi in Mumbai, Bengali in Calcutta, Hindi in Jabalpur. So my parents thought of extending my stay at home for another 2-3 years until things improved, and they never improved. So finally, only when my father retired from government service, he thought of putting me in any school at all. I mean, you can imagine what I've been doing in my चाइल्डहुड डेज. असं झालं. तर त्याच्यामुळं घरीच शिक्षण झालं माझं बरंच. आणि माझी पहिली अॅन्युअल परीक्षा ही SSC ची 11वीची परीक्षा होती आणि बाय गॉड्स ग्रेस आय पास्ड. बाय गॉड्स ग्रेस आय पास्ड. तर त्यावेळेस 11वी होती, त्यावेळेस 10वी 12वी नव्हती, 11वीची परीक्षा होती त्यावेळेस, आणि विच आय पास बाय गॉड्स ग्रेस. तर बऱ्याचशा माझ्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत ते बाय गॉड्स ग्रेस, परमेश्वराची कृपा असे पुष्कळदा म्हणतो.
तर त्यातली ती एक होती. त्याच्यामुळे मला लहानपणी मी कधी क्रिकेट खेळलो नाही, मी कधी हॉकी किंवा फुटबॉल खेळलो नाही, मी कधी माझे कोणी मित्र झाले. आय हॅव पेन फ्रेंड, write letters, collect stamps, and do some drawing, painting, things like that. So all of a sudden, if somebody, and then finally I reached up to PhD. So when people ask me, Dr. Kelkar, what was your school? I tell them, well, that's not relevant anymore. So it doesn't really make any sense. So that is what it was, that a childhood which was completely at home. And when you're at home, you don't study like a timetable. And sometimes my father will teach कधी आई शिकवायची, things like that. त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी अशा which was very different. But finally, well, in the weather, we talk about initial conditions from which you make a forecast. And finally, the initial condition don't matter. It's only a forecast and the final picture. That is what matters to people. So initial conditions are forgotten in life also. From where you start is really not 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 really important. आणि हल्ली जे इन्फ्लुएन्सर लोक झालेले आहेत, बरोच जण एक मनुष्य भेटला, त्याला म्हटलं तुम्ही काय करता, म्हणजे मी इन्फ्लुएन्सर आहे. तर म्हटलं इन्फ्लुएन्सर मला नको आहेत, मला इन्स्पायरर्स पाहिजे. That influencers tell people to do what they want. Inspirers tell people to do what the other people who are listeners, they want to achieve. So that's what Ganesh and company are doing. That they're inspiring people to do what, not what Ganesh wants, but what those people who are listening, they want. So it's a very important thing, and uh, Inspire Strive, I think, should grow because anything which is big always starts from very humble beginnings. So even if you start with a few people, I think it will grow to something like a few thousands or even more as time goes by. So I wish you all luck. So this was about my childhood. And before you ask me your next question, Ganesh, I have an answer ready for your next question. That is, how did I get married? So this is something Yeah. which I like to share with people with your permission, if you येस can. येस येस इट्स Question. युअर स्टोरी सर. करेक्ट. तुम्हाला जसं तर पाहिजे माझ्या तसं घ्या. स्टोरीमध्ये तीन गोष्टी आहेत. एक तर म्हणजे माझं बालपण कसं केलं, तर ते माझं लग्न कसं झालं, आणि मी IMD मध्ये शिरलो कसा, या तीन गोष्टी मला सांगायच्या आहेत. तर दुसरी गोष्ट आहे माझ्या लग्नाविषयी. तर झालं असं की 1967 साली, 1967, माय मदर पास्ड अवे. वी वर फोर ऑफ अस, फादर, मदर, सिस्टर अँड मी. आणि माय सिस्टर हॅड गॉट मॅरिड. सो ऑल ऑफ अ सडन वी वर टू मेल मेंबर्स ऑफ अ फॅमिली, आणि विच वॉज डिफिकल्ट. आणि द सोल्युशन गिवन बाय मोस्ट की ह्याचं लग्न करून टाका आणि सून आणा घरी, की सगळं काही सुरळीत होईल. नाव दॅट वॉज द सोल्युशन गिवन, विच वॉज अन इझी सोल्युशन. आणि मी ठरवलं की तसं काही करायचं नाही. तर पहिली गोष्ट केली की मी आय लर्न कुकिंग. That was in 1967, and I still enjoy cooking after all these years. That once you learn cooking, you never forget it. So that's how I started. And my father was looking for a bride for me, who should be very beautiful. She should be cultured, talented, everything tall, and all that. And I was looking for a daughter-in-law for my father who will take care of him. So finally, I landed up in. I was in Pune, but I landed up in Lucknow to see a girl who was a Bengali girl from Lucknow. And I was a Christian, she was a Christian. I was a PhD, she was a PhD. The only difference was that I was the only son of my father, and she was the seventh child out of eight. So I thought that here is a girl, who will take care of my father, being from a big family. And नंतर एक प्रोग्राम असतो की मुलगी बघायला कोण जाणार. And finally, it turned out that Lucknow was so far away. So father said, you go and decide. So I went alone मुलगी बघायला. आणि मीच मुलगी पसंत केली आणि तिला म्हटलं चल, कुणाला घेऊन जातो. आणि ती म्हटली की मी यायला तयार आहे, पण मध्ये एक लग्न नावाची गोष्ट असते ती करायची असते, तर त्याच्यानंतरच मी येऊ शकते. So it was like that we almost decided on the spot that we should go ahead. So she was the girl from Lucknow, I should say. आणि आम्हाला दोन मुली आहेत. I have two daughters. Both of them are doing well. They have studied from places like St. Stephen's College, JNU, IIT Bombay, अशी त्यांची सगळी educational background. They're doing well. But on my own, I am on my own. The reason being that my wife actually, she succumbed to many illness problems, health issues in 2000. That was 25 years ago, a long Okay. time. So I've been managing things, and even now, I mean, I have kind of made a type of life. That this is the life that I would like to live independently and thoughtfully. So that is what it was.
And the third thing I'll tell you before you put in your question is me IMD मध्ये कसा लागलो. How did I become a meteorologist at all in the first place? तर त्याचं कारण असे that it goes down to 1901. And some of you might have gone to Alibag. It's a tourist place now. And on the beach, there is an old observatory which was set up in 1901. And my father, Ratnakar Kirkar from Alibag, was born in the same year, 1901. So he grew up in front of the compound of the observatory. He used to play there and he used to think that ते जे सायंटिस्ट लोक आहेत ते खूप म्हणजे जिनियस सगळे लोक तिथे काम करतायत आणि दॅट वॉज समथिंग वेअर सायन्स वॉज इम्पॉर्टंट इन द कंट्री. तर मी जेव्हा BSc झालो ते मला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये घेऊन गेले आणि त्याने त्या माणसाला सांगितले माझ्या मुलाला ऑब्झर्वेटरीमध्ये नोकरी लावा. सो दिस वॉज हिज डिसिशन दॅट आय शुड गेट इन टू द ऑब्झर्वेटरी. आणि तिथे जे गृहस्थ होते ते म्हणाले आम्ही नाव तर पाठवू पण त्यांनी घेतलं पाहिजे ना त्याला. सो दिस इज वॉट द पीपल सेड. आणि फायनली काय झालं दॅट आय हॅड पास इन फर्स्ट क्लास. त्याच्यामुळं पीपल से त्याला MSc करू द्या. तर I did MSc. And while doing MSc, my father had almost kind of finished his financial resources and he was in real trouble. So there I got a scholarship from the Atomic Energy Department for completing MSc and then joining the department after I finished MSc. And I did that. I finished my MSc and ultimately the Atomic Energy Department said that, well, we have given you so much of money, but we don't want you for whatever reasons. And that was a problem because I became jobless all of a sudden that I had nothing to do. So that was my first kind of a taste of life that things will go wrong. Even if you do the right thing, some things will go wrong. But there are good people in this world. And I went to my professor in Pune University and I said, this is what has happened. I had given a bond to a government department. And they said, well, we don't need you. He said, okay, I'll take you. And from tomorrow you'll join duty. So he gave me a job as a demonstrator in the physics laboratory, and I started that. So things always get compensated in life. I mean, that's what it is. And finally, what happened in the next year, 1965, IMD set up an Institute of Tropical Meteorology in Pune. And they wanted people. And my father said, well, now it's your opportunity to get into IMD as I want. I'm sure he was very happy when that happened. So I joined there, and then I finished my PhD while working there. And that was the beginning of my career in IMD. So I think this is what I've given three answers to your one question. Now back to you, Ganesh. येस. या सो आय हॅव वन ऑर टू क्वेश्चन्स. डायरेक्टली तुम्ही 11वी ची परीक्षा दिली, देर इज नो स्कूल. हो मग तुम्हाला हो असं विषय कुठले आहेत किंवा याचं प्रिपरेशन किंवा म्हणजे Okay. हाऊ वॉज See, that was like this. I mean, it was a haphazard kind of education. I mean, my father taught me some Marathi grammar. My ओके. mother taught me some English thing. Then there was one college student in Jabalpur, and she used to come and teach me English. And in ओके. fact, she taught me English so well that I had to never go back on anything which was in English. I mean, she just gave me perfect grounding in English. आणि त्यानंतर पुण्यामध्ये काही शिक्षक माझ्या घरी यायचे. त्यांनी गणित वगैरे शिकवलं, गणित, संस्कृत. ओके. आणि त्यावेळेस काही भाषा वगैरे त्यांनी शिकवल्या. तर ते असंच होतं म्हणजे इट वॉज बेसिकली लेफ्ट टू माय सिस्टर अँड मी टू स्टडी ऑन आवर ओन. आणि सरळ 11वीच्याच क्लासमध्ये माझी भरती झाली, 11वीच्या क्लासमध्ये. आणि परीक्षा दिली आणि ॲज आय सेड बाय गॉड्स ग्रेस आय पास्ड इन द टेस्ट. असं होतं त्याच्यामध्ये. आणि देन आय गॉट फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन पण मिळाली. नाही, कारण त्या दिवशी मी आणि धनश्री आम्ही बोलताना असं धनश्री पण काहीतरी म्हणत होती की अरे आता पण ही पद्धत लोक असे शाळा ज्युनियर केजीलाच एवढे पैसे भरतात. आय थिंक हो धनश्री, डू हो यू रिमेंबर दॅट डिस्कशन? हो हो, हो नाही, माझं असं म्हणणं होतं की आता आपण होमस्कूलिंग बद्दल एवढं बोलतो, तर ऍक्च्युली म्हणजे ह्याची म्हणजे तुम्ही सुद्धा हे आधी किती वर्षांपूर्वी की होमस्कूलिंग हे ऍक्च्युली तुमच्या बाबतीत घडलेलं आहे ते. हो 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 हो. नाही, पण इट इज स्ट्रेंज की डायरेक्ट आणि 11वी ची परीक्षा देणं. या या येस, या आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मग आपली जी एकूण ही आत्ताची शिक्षण पद्धती आहे
की त्याच्यामागे एवढे की सगळे खूप विषयांना क्लासेस लावतो, म्हणजे शाळा कमी पडते की काय, हो शाळेतला अभ्यास म्हणून हो आपण क्लासेस लावतो आणि बाकी म्हणजे मुलांना इतकं हे केलं जातं. तर त्याविषयी मला फक्त वाटलं असं की मग ही आपली जी आत्ताची पण जी आहे की ही आपली शिक्षण पद्धती आहे, आणखीन परीक्षा हो याला साधारण कितपत आपण, कारण त्याला खूप महत्व, अवास्तव महत्व हो कधी हो कधी हो दिलं जातं असं मला वाटायला लागलंय कोण. म्हणजे 0.00% मध्ये आपण मोजतो कोण पहिला आणि कोण दुसरा. That kind of thing. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. नाही, आणि बऱ्याचशा डायरेक्ट मी आपण गोष्टी शिकतो. उदाहरणार्थ साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. हे सगळ्यांना शिकवा आणि त्याचा पुढे कधीही आयुष्यात उपयोग होत नाही. एक्झॅक्टली. कधी नाही. नाही मला किंवा औरंगजेबाचा बाप कोण होता, त्याचा मुलगा कोण होता, हे सुद्धा नंतर आपण आयुष्यात कधी. तर बरंचसं जे शिक्षण आहे ते त्याचा खरोखर म्हणजे परीक्षा देऊन सुद्धा प्रत्यक्ष जीवनात फायदा फारच थोडा होतो आणि बरंच आपल्याला शिकायचं असतं ते आपण इकडून तिकडून शिकू शकतो. पण ती एक सिस्टीम झालेली आहे की अशा प्रकारे शिकायचं. आणि त्यानंतर मला बालभारतीची संस्था आहे, जी पुस्तकं लिहितात, तर मला तिसरी चौथी पाचवीची पुस्तकं लिहायची संधी मिळाली. हो, लहान ओके. मुलांना. हो. आणि आणि ते अजून काही शाळेमध्ये आहेत. तर माझं नाव पण त्याच्यावरती, एकदा कोणी म्हणायचं तुमचं नाव याच्यावर, त्या म्हटलं मीच लिहिलंय ते. तर तिसरी चौथी पाचवीची पुस्तकं लिहिताना उदाहरणार्थ तिसरीच्या मुलांना एक शब्द जर आला तर त्यांना तो दुसरीमध्ये माहिती होता की नाही इतका मी बघत होतो त्याच्यामध्ये. ओके. किंवा चौथीच्या पुस्तकात जर एका शब्दात चार जोडाक्षर आहेत तर चार ऐवजी एकच असावं इतका मी बघत. तर ते सगळं बघायला लागतं. कारण आणि त्याच्यामध्ये चित्र पण बरीचशी आम्ही घातली. उदाहरणार्थ तो परिसर अभ्यास विषय होता आणि त्याचे मी चित्र घातलं की डॅडी घरातले भाजी चिरतायत आणि मम्मी पेपर वाचते, असं चित्र त्याच्यात मी घातलं त्या पुस्तक. आणि त्याच्यात ती बरीचशी टीका झाली पण शेवटी ते आहे, अजून आहे या. त्याच्यामध्ये. ते म्हटलं हे पुस्तक ज्या मुलं घरी वाचतील ते विचारतील ना की बाबा तुम्ही त्याच्यासारखं तुम्ही भाजी का नाही चिरत. तर म्हणून आम्ही त्याच्यात ती. तर असं जे शिक्षण आहे की म्हणजे सायन्स मधून सुद्धा वी शुड लर्न मोरॅलिटी, या. एथिक्स. तर आपण शिकले पाहिजेत आणि त्याच्याकरता प्रयत्न आपण करावेत असं मला वाटतं. तर जे काय आपण शिकतो त्यातून शेवटी जीवनाची मूल्य आपण शिकली पाहिजेत. एक्झॅक्टली. बाकी ते ट्रिग्नॉमेट्री किंवा कुठले ते अल्जिब्रा वगैरे ठीक आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू वॉट एव्हर इट इज ते जे आहे ते पुढे काही ते लागत नाही अनलेस यू आर युझिंग इट फॉर समथिंग. तर शिक्षण पद्धती आहे आणि ती सारखी बदलत राहते. देर इज नथिंग परमनंट. सारखी एक फिल्म होती लिगली ब्लॉन्ड नावाची. तिथे एका मुलीला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळते, हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये. आणि ती फक्त एक एस्से लिहिते, दॅट्स ऑल दॅट शी राईट्स फक्त. आणि ओके. त्याच्यावर तिला ऍडमिशन मिळते, ती पहिली येते. तर ती दुसरं काहीच तिला माहिती, शी जस्ट राईट्स एन एस्से, दॅट्स ऑल. आणि आपल्याकडे आपण इतक्या परीक्षा परीक्षा रात्रंदिवस करत असतो. तर देर आर ऑप्शन्स, पण करायला पाहिजेत. या. येस. सो आता पुढे हवामान खात्याचा प्रवास ऐकायला आवडेल. हो. भरपूर ह्या प्रमोशन्स. ह्या प्रवासात पण मला तीन गोष्टी मी निवडल्या त्या प्रवासासाठी पण तुम्हाला ओके. सांगायला. एक या. म्हणजे मी जेव्हा जॉईन झालो 1965 साली, आणि त्यावेळेस कम्प्युटर नावाची गोष्ट नुकतीच आपल्या देशात आली. आय एम नॉट टॉकिंग अबाउट राजीव गांधीज कम्प्युटर, दॅट वॉज टोटली डिफरंट. दॅट वॉज ओके. समटाईम 1960 म्हणजे पहिले 5 मेन फ्रेम कम्प्युटर्स जे आपल्या देशात आले त्यातला एक पुण्यात आमच्या ऑफिसमध्ये, आणि त्याच्यावर मी काम केलं बरंचसं. सो दॅट वॉज. तर मी जॉईन झालो तेव्हा मला कम्प्युटरवरती हात लावायची संधी मिळाली. आणि ते अजून आहे. म्हणजे अजून जर मला आवडतं म्हणजे नाव येऊन ट्राईंग AI नाव, कारण ते एकदा तुमच्या ह्याच्यात शिरलं की मग ते जात नाही. सो आय स्टार्टेड युझिंग कम्प्युटर्स इन 1965. So I was lucky that I could, was one of those 6 institutions where I could do that. आणि त्यावेळेस म्हणजे ते इतकं मोठं प्रकरण असायचं की 32 किलो बाईट्सची मेमरी करता एक कपाट लागायचं. 32 किलो बाईट्स, नॉट मेगा किलो, पण त्याच्यात आम्ही मॉडेल रन करायचो. आणि वी ट्राय टू मेक अ मॉडेल ऑफ द मान्सून इन दोज डेज. तर हे एक झालं. त्याच्यानंतर मला आमच्या खात्यामध्ये बरीच वर्ष मी ऍग्रिकल्चरल सेक्शन मध्ये काम केलं, म्हणजे कृषी हवामान. आणि मी शेतकऱ्यांच्याकडे जाऊन शेतावरती जाऊन मी फिरत असे. आणि आमच्याकडे गाडी नव्हती शेतात जायला. पण आमच्या ऑफिसच्या समोर आकाशवाणी भवन होतं, आकाशवाणीची बिल्डिंग आहे शिवाजीनगरला. तर मी त्यांच्याशी दोस्ती केली आणि त्यांच्याकडे जीप असायची शेतात जायला. तर मी त्यांच्या जीपमध्ये त्यांच्याबरोबर खेड्यात जाऊन फिरत असे की आमचे अंदाज लोक कसे काय वापरतात, शेतकऱ्यांना काय पाहिजे, त्यांना काय नको आहे, कुठे चुकतात वगैरे. तर 9 वर्ष मी ते काम केलं आणि बरंचसं चांगलं काम केलं.
आणि त्याच्यानंतर 1980 साली इंडिया डिसाइडेड टू लॉन्च इट्स ओन सॅटेलाइट इन्सॅट 1A. आणि त्यांना काही लोक पाहिजेत ज्यांना थोडंसं कम्प्युटरची बॅकग्राऊंड आहे, विच आय हॅड. तर त्यांनी मला विचारलं की दिल्लीला येणार का. आणि नाव दिस वॉज अन ऑप्शन विच इज द गव्हर्नमेंट रेअरली गिव्स यू ऑप्शन, दे गिव्ह यू ऑर्डर्स की आता तुमची बदली झाली दिल्लीला, तर ते आज मी की तुला दिल्लीला यायचंय का. आणि पुण्यातले लोक म्हणाले की नको नको, कशाला दिल्लीला जायचं, इतक्या दूर कशाला जायचं वगैरे, तिथेच पटणार नाही, तिथे पॉलिटिक्स आहे, तिथे हे आहे ते आहे सगळं. तर म्हटलं मला आवडेल जायला. आणि ते सेड यू सेंड यू टू अमेरिका टू गेट ट्रेन आणि देन यू बी हिअर. तर मी ती संधी घेतली आणि पुन्हा सगळे त्यावेळेस माझे वडील 80 वर्षांचे होते, माझी छोटी मुलगी 2 महिन्यांची होती. ह्या सगळ्यांना घेऊन मी दिल्लीला प्रयाण केलं आणि तिथे मी जो गेलो मी ते 23 वर्ष राहिलो. रिटायर होऊनच परतलो आणि त्यानंतर पुण्याला परतलो. त्याच्यानंतर तिथे दिल्लीमध्ये एक आहे की इट्स अ सिटी ऑफ VIP. प्रत्येक जण त्याची आपली आपली खुर्ची, आणि एकदा खुर्ची नसते म्हणजे वन्स यू रिटायर युअर अ नोबडी. तर रिटायर्ड माणसाने दिल्लीत राहू नये, त्यांनी पुण्यात येऊन आपला आजोबा काका वगैरे म्हणून घ्यावं, त्याची स्थिती इथे असते पण दिल्लीत नाही. तर तिथे खूप मोठे लोक त्यांच्याबरोबर काम करायला लागायचं, ते बोलवायचे, सल्ला घ्यायचे वगैरे. तर एकदा काय झालं की तिथे मला फोन आला की मी राष्ट्रपती भवनमधून फोन आहे आणि राष्ट्रपती तुम्हाला भेटणार आहे. तर मला वाटलं की एक फेक कॉल आहे आणि कदाचित चेक करा. आणि त्यांनी मी चेक केलं, म्हणे नाही नाही त्याला आपको आधा घंटे के लिए बुलाया है. आता अर्धा तास प्रेसिडेंट बरोबर म्हणजे खरोखरच एक इतका मोठा काळ तो वाटतो. म्हणजे त्यांच्या समोर अर्धा तास बसायचं आणि बोलायचं, आणि ते तुम्हाला काही विचारू शकतील, इन बी लाईक इंटरव्ह्यू. तर मी गेलो तिकडे आणि त्यावेळेस असं झालं की 1999 मध्ये 1999 पार्लमेंट हॅड बीन डिझॉल्व्ह आणि त्यांना माहिती पाहिजे होती. आणि ते म्हणाले की केळकर मला मॉन्सून समजावून सांग अर्ध्या तासामध्ये. आणि मी तो प्रयत्न केला आणि त्यांनी बरेच प्रश्न वगैरे. आणि तिथे काय होतं की होल थिंग इज सो टेन्स. म्हणजे तुम्हाला चहा मिळतो त्याच्यावरती अशोक चक्र आणि सत्यमेव जयते लिहिलेलं असतं. तुम्ही आता चहा इथे घेते त्याचं सत्यमेव जयते लिहिलं असतं त्याच्यावरती. म्हणजे इतक्या त्याच्यामध्ये गोष्टी तुम्हाला वाटतात की इथून चहा तरी कसा प्यायचा ह्या कपातून, अशा गोष्टी असतात, इतकं टेन्शन असतं. पण ते सगळं झालं आणि शेवटी ते म्हणाले की मला आता मॉन्सून समजला. क्या नारायणन व्हेरी इंटेलिजंट मॅन, जिनियस. ते म्हणत की आता मला मॉन्सून समजला. आणि मनात मी म्हटलं की मला 30 वर्ष मान्सून समजलेलं नाही आणि यांना 30 मिनिटात समजलं. पण म्हणून तर ते प्रेसिडेंट होते आणि मी नव्हतो. उघड आहे की ही वॉज द प्रेसिडेंट, आय वॉज नॉट, बिकॉज ही कुड अंडरस्टँड 30 मिनिट्स. आणि त्यानंतर ते म्हणाले की नाव विल गेट अ कॉल फ्रॉम द इलेक्शन कमिशन. आणि मुद्दा हा होता की पार्लमेंट हॅड बीन डिसॉल्व्ह आणि इलेक्शन घ्यायचे होते. आणि इकडे पाऊस पडतोय, तिकडे पूर आले, तिकडे दुष्काळ पडलाय. अशा परिस्थितीत इलेक्शन कशा घ्यायच्या हा प्रश्न होता. तर आम्ही त्यांना सगळं समजावून सांगितलं इलेक्शन कमिशनला की इथे मान्सूनच्या आधी हीट वेव्स असतात, तिथे ट्रॉपिकल सायक्लोन्स असतात, इथे पूर येतात, तिथे दुष्काळ पडतो. आणि ते ऍक्च्युअली टूक अवर ऍडवाइस अँड ड्रॉप द होल इलेक्शन शेड्यूल. तर अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा लोक तुम्हाला तुमचा सल्ला घेतात, यू फील हॅपी अबाउट इट दॅट वी हॅव डन समथिंग. कारण नाहीतर फोरकास्ट द्यायचे ते चुकतात, टीका होते, दॅट्स पार्ट ऑफ लाईफ. But when a big person says, "Come and give me advice," and they listen to you, and they also agree with you, and they work out plans according. That is something very satisfying kind of a thing. तर असे जेव्हा मोठे लोक मला दिल्लीमध्ये नेहमी भेटायचे आणि अब्दुल कलाम सारखे लोक पुष्कळदा भेटायचे, आणि मी त्यांच्याकडून शिकण्यासारखं इतकं असतं की इथं ते मध्ये एका मीटिंग करता बोलावलं होतं आणि मीटिंग थोडी लांबली त्यांची आधीची. मी बाहेर बसलो होतो आणि वाट बघत. आणि ते त्यांचा काही पीए आला नाही, मला ते स्वतःच बाहेर आले की केळकर, आय एम सॉरी दॅट आय केप्ट यू वेटिंग. आता अशा प्रकारचे लोक जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या सरकारी नोकरीमध्ये लोक उभे राहा, आमच्या समोर रांगेत उभे राहा, हे करा ते करा, बसायला खुर्ची नाही. असं आपण जेव्हा सरकारी ऑफिस बघतो तेव्हा वाटतं की हे किती वेगळे लोक आहेत आणि आपल्याला शिकण्यासारखं असतं परत त्यांच्यातून. पण दोन गोष्टी मला सांगायच्या वाटतं, म्हणजे ज्याच्याविषयी म्हणजे त्या चांगल्या घटना नव्हत्या, त्या दुःखद घटना होत्या. एक म्हणजे ऑक्टोबर 29, 1999 आणि जानेवारी 26, 2001, ही 2 दिवस मला खूप लक्षात राहतात. तर ऑक्टोबर 29, 1999 देर वॉज अ सुपर सायक्लोन इन ओरिसा आणि त्याच्यामध्ये 10,000 लोक मृत्युमुखी पडले एका रात्रीत. आणि आमच्याकडे सॅटेलाइट्स होते, रेडार होते, आम्ही फोरकास्ट दिला होता अगदी
तंतोतंत बरोबर फोरकास्ट दिला होता 1999 मध्ये. त्यावेळेस इंटरनेट नव्हतं, त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते, अ, विजेच्या तारा तुटल्या होत्या, फोनच्या तारा तुटल्या होत्या. तुम्ही लोकांना संपर्क कसा साधणार, जे की तुमच्यासमोर इतकं भयानक वादळ, म्हणजे तुम्ही लाऊडस्पीकर घेऊन खेड्यापाड्यातून जाणार? बरं, तिथल्या खेड्यामध्ये जे शेतकरी किंवा मासेमारी लोक, त्यांच्याकडे कुठला टेलिफोन आणि कुठलं काय, वीज पण नसते कोणाच्या घरी, झोपडी उडून जाते. तर त्या सगळ्यांनी तिथे काही केलं नाही, म्हणजे आम्ही त्यांना सांगू शकलो नाहीत, आणि त्यांनी पण पारंपरिक ज्ञान ते म्हणाले की हे तर नेहमीच येत राहतात वादळ, काय नवीन आहे ह्याच्यामध्ये, मरायचं तिथेच मग ती एक वृत्ती असते की इथेच मरायचं. तर आम्ही फोरकास्ट दिल्यानंतर पहाटे 10,000 लोक त्यांची म्हणजे 10,000 बॉडीज वर फ्लोटिंग ऑन द ओशन सरफेस. तर ह्याचे आपण जेव्हा फोटोज बघतो की आपल्याला खूप काही करता आलं असतं पण आपण नाही करू शकत. सो दिस वॉज आय मीन द हेल्पलेसनेस ऑफ सायंटिस्ट, दॅट वी नो थिंग्स बट वी आर अनेबल टू डू समथिंग. हे एक झालं. आणि त्यानंतर 26 जानेवारी 2001 ला इट वॉज रिपब्लिक डे, आणि सबंध दिल्ली याच्यावरती त्यावेळेस राजपथ होतं, त्यावेळेस आता नाहीये. तर राजपथावरती परेड असते, आणि सगळी दिल्ली परेड बघत होती, आणि त्यावेळेस दिल्ली हलायला लागली. आणि आम्हाला कळलं की तो अर्थक्वेक येतो तो गुजरातमध्ये भुज नावाच्या एका लहान गावी अर्थक्वेक होता, आणि अतिशय भयानक होता. म्हणजे त्या दिवशी 26 जानेवारीला राष्ट्रगीत गात होत्या काही मुली आपल्या शाळेमध्ये, आणि ते राष्ट्रगीत गात असताना ती सबंध शाळा जमिनीमध्ये आतमध्ये गेली. सबंध शाळा, विद्यार्थी, शिक्षक, ध्वज, सगळं काही. तर अशा गोष्टी जेव्हा घडतात, आणि 20,000 लोक एका सेकंदात मेले, 20,000 एका सेकंदात, आणि आपल्याला अर्थक्वेकचं प्रिडिक्शन करता येत नाही, अजूनही नाही. अजून यू जस्ट कांट प्रिडिक्ट अर्थक्वेक्स. तर इथे पण असं वाटतं की आपण सायन्स वगैरे करतो, पण आपण किती हतबल आहोत निसर्गापुढे. आणि तरी पण त्याच्यात असं असतं की त्यावेळेस नॉर्मली आम्ही लोक फॉरेन एड घेत नाही डिझास्टर्स मध्ये, आपला देश म्हणतो आम्ही स्वतःच करू. पण आमच्याकडे अशी काही यंत्र होती अमेरिकन, की त्यांना श्वासोच्छ्वास कळायचा, म्हणजे दे कुड डिटेक्ट ब्रेथ. आणि त्या डेब्री मध्ये 3-4 दिवसांनी श्वास ऐकू यायला विथ दो स्पेशल इन्स्ट्रुमेंट. आणि ते डेब्री काढले की एक लहानचं बाळ खाली सापडत. आई वडील गेलेत, कोणीच नाही, पण ते बाळ जिवंत असतं. किंवा कधी कधी एखादी म्हातारी बाई डेब्री मध्ये असते, आणि ती डेब्री केल्यानंतर ती उठून चालायला लागते. आता ह्या म्हाताऱ्या बाईंना कोणी काही वॉर्निंग दिलं नव्हतं की तुम्ही कसं स्वतःला वाचवायचं, किंवा त्या बाळाला कोणी सांगितलं नव्हतं की त्याने कुठे लपून बसायचं. पण हे वाचतात, आणि धट्टेकट्टे लोक त्या डेब्रीमध्ये ते तुरंत जातात. तर अशा गोष्टी जेव्हा मी बघितल्या, तर मी त्याच्यानंतर मी पुष्कळचा अध्यात्माकडे वळलो. सर, मला फक्त एक हो, म्हणजे मध्ये विचार. एक प्रश्न विचारायचा या हो, ह्याच्यामध्ये, की तुम्ही म्हणालात की अ, आपल्याला कडून सल्ले घेतले जातात. अ, हो, बरीच मोठी माणसं सल्ले घेतात, त्याचा आनंदही वाटतो. पण त्याबरोबर तुम्ही एक उल्लेख केलात की स्ट्रेस पण येतो त्या गोष्टीचा. हो, अर्थातच येतो, कारण हा. तर आता कसं झालंय की आजच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेस हा इतका परवलीचा शब्द झालाय हो, की खूप छोट्या छोट्या गोष्टींचे पण स्ट्रेस येतात. हो, तर त्या वेळेला की एवढे मोठे निर्णय जेव्हा तुमच्या एखाद्या सल्ल्यावर अवलंबून असतात, हो. तर त्यावेळेला जो तुम्हाला स्ट्रेस यायचा त्याचं मॅनेजमेंट तुम्ही म्हणजे ते समजून घेऊन करायचा, त्यावेळेला तुम्ही काय विचार करायचात मी नक्की? एकतर परमेश्वरावरती भिस्त ठेवायची, हा माझा एक फार जुना नियम आहे. की आपल्याला जे करता येत नाही, जे आपल्या हातात नाही, आणि हम्म. जे तुम्ही करणं तुम्हाला अशक्य आहे, तुम्हाला ते परमेश्वरावरती सोडावं लागतं. आणि प्रार्थना करणं, आणि त्याचा त्याचा सल्ला घेणं, आणि तो मिळतो म्हणजे पुष्कळदा आपण जेव्हा मागतो परमेश्वराकडे की, आणि अनेक वेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला हे काही जमणार नाहीये. पण जसं तुम्ही इन्स्पायर करता, द स्पिरिट ऑफ गॉड ऑल्सो इन्स्पायर्स की दिस इज पॉसिबल. आणखी एक पाऊल टाक पुढे, आणखी 2 पावलं टाक, तिथपर्यंत पोहोचशील. तर त्याच्यामुळे आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत, आणि म्हणजे आपलं जे शरीर आहे, इट इज नॉट ओनली बॉडी, इट इज ऑल्सो द माइंड अँड ऑल्सो द सोल. 3 गोष्टी असतात. आणि बॉडी विषयी आपण खूप काही करू शकतो, but the mind also perhaps, but the soul is not in our hands. It is somebody else's property. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा त्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा बघतो जीवनाकडे,
इट्स क्वाईट सिम्पल. म्हणजे तुम्ही जेव्हा परमेश्वराची प्रार्थना करता त्याचं उत्तर जर मिळत नसतं तर लोकांनी प्रार्थना केव्हा सोडून दिली असती, पण ती हजारो वर्षापासून लोक करतात. म्हणजे त्याच्यात सायन्स कुठे आहे मला माहिती नाही, पण जर हजारो वर्षापासून लोक प्रार्थना करतायत आणि ती ती प्रथा अजून जुनी झालेली नाही, अजून लोक करतात. पावसाकरता प्रार्थना करतात, दुष्काळ वेळेस प्रार्थना करतात, पुरामध्ये प्रार्थना करतात, आगीमध्ये करतात, कोविडमध्ये करतात. तर ही जी आहे गोष्ट, त्याच्यामुळं त्याच्यातून आपल्याला डेफिनेटली उत्तर मिळतं, याबद्दल शंका नाही. आणि ते आपण शोधावं. तर स्ट्रेसमध्ये असं आहे की दोन तीन गोष्टी असतात स्ट्रेसमध्ये. एक तर म्हणजे की आपण कोणती गोष्ट घाईनी करू नये. म्हणजे समजा तुम्हाला राष्ट्रपतींनी 2:30 वाजता बोलवले, तुम्ही तिथे 2:29ला जाऊ नये, तुम्ही तिथे 1:29ला जा. म्हणजे शांतपणे आपल्याला बसता येतं तिथे, तुम्हाला चहा पिता येतो, तुम्ही तिथे वाचू शकता. तुम्ही जसं एखाद्या इंटरव्ह्यूला गेल्या का तुम्ही जर धावत पळत गेलात तर ऑब्व्हियसली यू आर गोइंग टू नॉट डू व्हेरी वेल. एकतर घाई करू नये. दुसरं म्हणजे आपण तयारी करावी, ती जितकी करता येईल तितकी करावी. कारण देर आर सो मेनी ऑप्शन विच आर बिफोर यू, आणि यू हॅव टू चूज वन ऑप्शन, की हे ऑप्शन बरोबर आणि हे नाही. तर इन एनी पार्ट ऑफ लाईफ यू शुड नो व्हॉट ऑप्शन्स यू हॅव बिफोर अँड विच इज द गुड वन. तर ह्या दोन तीन गोष्टी आहेत. आणि तिसरे म्हणजे आपण कोणाची भीती बाळगू नये, ही तिसरी गोष्ट. म्हणजे परीक्षेची भीती किंवा शिक्षकाची भीती किंवा डॉक्टरची भीती किंवा कशाची भीती किंवा आपल्यासमोर बसलेल्या मोठ्या व्यक्तीची भीती. कारण आपण काही कमी नाही. म्हणजे एकदा आपण ठरवलं की आपण खूपच कमी दर्जाचे आहोत, मग प्रॉब्लेम येतो. पण आपण जर ठरवलं की माझा दर्जा काही कमी नाहीये, एकदा हे आपण ठरवलं की आय एम इक्वल, आय कॅन इव्हन बी बेटर दॅन. कारण पुष्कळ लोकांना आपल्या जे समोर असतात आपलं ज्ञान आणि त्यांचं ज्ञान हे वेगळ्या क्षेत्रातलं असतं. म्हणजे आपण समजा एखाद्या डॉक्टर समोर बसलो, त्याचं ज्ञान एका पर्टिक्युलर क्षेत्रातलं आहे, पण आमचं ज्ञान दुसऱ्या क्षेत्रात, ते काही कमी नाहीये. तर बरोबर. तसंच एखादी मोठी व्यक्ती जेव्हा तुम्हाला बोलवते की मला सल्ला द्या, तुम्ही ऑनेस्टली सांगावं. तर ऑनेस्टी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन स्ट्रेस. एकदा तुम्ही ऑनेस्टली बोलला ना, स्ट्रेस संपतो. जेव्हा तुम्ही काहीतरी हे करताय, म्हणजे कव्हरअप करताय, काहीतरी तुमचं अज्ञान कव्हरअप करताय किंवा तुमची भीती कव्हरअप करताय, हं, त्यावेळेस प्रॉब्लेम येतो. पण तुम्ही जर खरं सांगितलं की एवढं मला माहिती आहे, ह्याच्या पुढचं मला माहिती नाहीये, की आम्ही अर्थक्वेकचं फोरकास्टिंग करू शकत नाही, एकदा हे तुम्ही सांगितलं ऑनेस्टली, त्याच्या पुढे मग चर्चाच नसते काही. पण ओके. हाँ सब करके दिखाएंगे आपको, कल तक हो जाएगा, 10 साल के बाद हो जाएगा, 100 साल के बाद हो जाएगा. हे जर मग तुम्हाला ते विकली, मग तुम्ही कसं करणार, तुमचा प्लॅन काय, तो तुमच्याकडे नसतो. सो बरोबर. बेस्ट थिंग इज टू बी ऑनेस्ट, की हे मला जमतं आणि हे मला जमणार नाही. सो दॅट सॉल्व ऑल काइंड ऑफ प्रॉब्लेम. तर अशी इथे माझी ही ते गोष्ट जवळजवळ संपलेली आहे स्वतःची. नाही, आणि मला ते हे विचारायचंय, अब्दुल कलामांनी तुम्हाला एकदा बोलवलं आणि त्यांना कुठेतरी ट्रॅव्हल करायचं होतं, तो हो, किस्सा म्हणजे आम्हाला. कधी कधी असं की आपल्यासमोर काही अशा विनंत्या येतात ज्या तुम्हाला मान्य करता येत नाही. म्हणजे कधी कधी कठीण प्रश्न तुमच्या पुढे असतात, त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकत नाही. आणि द बेस्ट थिंग इज टू से नो. म्हणजे कोणी, म्हणजे आता ते अब्दुल कलाम तुम्ही विषय काढला, की त्यांना एका ठिकाणी जायचं होतं आणि तिथे सायक्लोन होता आणि ते म्हणाले मला तिथे जायचंय. आणि त्याच्यामुळं ते म्हणाले की त्याच्यामुळे असं झालं की त्यांनाही म्हटलं की मी तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही, कारण तिथे जसं सायक्लोन, आणि मी फिशरमॅन शुड नॉट गो इन टू द सी असा वॉर्निंग दिलाय. हाऊ कॅन आय से दॅट प्रेसिडेंट कॅन गो इन टू द सी, मी कसं बोलू शकेन, तर ते काही मला जमणार नाही. आता तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्ती आणि मोठ्या अधिकारात असलेल्या व्यक्तींना नाही म्हणता, ते ते विसरणार आहेत का? नाही. ते लक्षात ठेवतील की ह्या माणसाने मला असं एकदा केलं होतं. तर यू हॅव टू प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि त्यांना म्हटलं मी काही तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि शेवटी मग ते इथे सायंटिस्ट होते, मग त्यांनी विचारलं की तुम्ही आता फोरकास्ट कसा देता, इथे सायक्लोन मध्ये किती प्रेशर असतं, किती, हे सगळं झालं. पण ते शेवटी अर्ध्याच वाटेत गेली आणि त्यांनी, म्हणजे अर्धा माझा त्यांनी सल्ला ऐकला. तर असं होतं की पुष्कळदा म्हणजे सरकारी नोकरीमध्ये जे जे नोकर असतात त्याला नोकरशाहीच म्हणतात. बरोबर. की ती नोकरशाह हे नोकरच, आणि त्यांनी त्यांच्यावरच्या लोकांचं ऐकलं पाहिजे. पण जर तुमच्या ते स्वतःच्या मनाला पटत नसलं, तर मग तुम्ही कसं वागायचं हा एक फार मोठा प्रश्न असतो. दॅट टाइम ओनली थिंग्स टू बी ऑनेस्ट.
की हे या मला जमणार नाही, काय होईल ते होईल. एकदा तुम्ही तुम्ही ठरवलं. काका तुम्ही अटल बिहारी वाजपेयींचं पण सांगितलं होतं की त्यांना गुडघ्याचा त्रास होता त्याप्रमाणे ते त्यांना तुम्हाला. तर तर प्रत्येकाचे काही ना काहीतरी विशेष असे वेदर रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, विच आर व्हेरी पर्सनल काइंड ऑफ अ थिंग. म्हणजे कोणाला पाहिजे असतं की, आता एकदा असं झालं की म्हणजे लोक हेलिकॉप्टर मधून जातात पुष्कळदा, मोठे लोक, आणि त्यांना घाई असते हेलिकॉप्टर मधून जायची, कारण त्यांना एका ठिकाणी पोहोचायचं असतं. आणि हेलिकॉप्टर्सचं जे हे असतात वेदर कंडिशन, त्या अतिशय स्ट्रिक्ट असतात, कारण त्या डेलिकेट, मच डेलिकेट कम्पेअर्ड टू जेट एअर. तर एखाद्या हेलिकॉप्टरला मी जर सांगितलं की तुम्ही जा, आणि त्याला वाटेत काही प्रॉब्लेम आला, देन युअर रिस्पॉन्सिबल की तुम्ही त्याला सांगितलं नाही. तर अशा बरोबर. गोष्टी विच आर व्हेरी पर्सनल आणि व्हेरी काइंड ऑफ रिस्की थिंग्स. पण त्या लोकांना रिस्क घ्यायला आवडते, आणि तुम्ही त्याच्यात सामील होऊ शकत नाही. हा प्रॉब्लेम असतो की देर आर अदर पीपल हू लाईक टू टेक अ रिस्क, की ठीक आहे आम्हाला जायचं त्या ठिकाणी 10 मिनिटं तेवढं ते करायचंय, पण तुम्ही त्यांना सांगू शकत नाही की ही सेफ गोष्ट आहे. यू हॅव टू टेल देम की बरोबर. इट इज अनसेफ. तर अशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर पुष्कळ लोकांना वेदर डेटा लागतो, आणि हल्ली पण खूप वेदर डेटा लोकांना हवा असतो, आणि तो द्यायचा प्रयत्न हवामान खातं करतं, असं आहे. आता मी फार एक इंटरेस्टिंग प्रश्नाकडे येणार आहे. कदाचित हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो की सकाळी पाऊस पडलाय, आता ऊन पडलंय, आणि बऱ्याचदा असे जोक येतात की आता हो, हवामान खातं म्हटलंय ना उद्या पाऊस येणार, मग नक्कीच नाही हो, येणार वगैरे. हो, तर हो. तर ही काय ह्या गंमत आहे ह्या किंवा ह्या जोक्स मध्ये ना R.K. लक्ष्मण नावाचे एक कार्टुनिस्ट होते. हो, येस येस माझ्या येस येस. काळी म्हणजे त्यांचं रोज कार्टून यायचं, आणि म्हणजे लोक ऍक्च्युली टाइम्स ऑफ इंडिया घ्यायचे ते लक्ष्मणचं कार्टून बघण्याकरता ते, आणि त्यांचा हवामान त्यांचा आवडता विषय. एक्झॅक्टली बाकी एक्झॅक्टली. सगळे विषय सोडले, ते पुन्हा पुन्हा ते हवामानाविषयी बोलायचे. त्यांचं एक कार्टून त्यांचं खूप छान होतं की 3 लोक पावसात दिसत आहेत, आणि दोघांच्याकडे छत्री आणि मधल्याकडे छत्री नाही. आणि ते त्याला, तू हवामान खात्यात काम करतोस कारण तुम्ही कसं ओळखलं, म्हणजे तुझ्याकडे तुझा अंदाज होता आणि तू छत्री आणली नाही, तू भिजते, आम्ही कोरडे आहोत. तर त्यांचा तो एक फेमस ते होतं. पण मुख्य म्हणजे असं आहे की आपल्याकडे मान्सून आहे, आणि मान्सून हा लहरी आहे, आणि त्याच्या त्याच्या ज्या लहरी आहेत त्या एका आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात बदलतात, एका दिवसात एका तासात बदलतात, एका तासात काही मिनिटात बदलतात. तर आपण तिथे खिडकीतून बाहेर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी पाऊस होता, थंडर अँड लाईटनिंग. आता नाही, आता सगळं क्लिअर झालंय. तो टू प्रिडिक्ट ऑल दॅट थिंग की अमक्या तासाला अमकं होईल आणि अमक्या दिवशी असं होईल, इज वन ऑफ द टफेस्ट थिंग. तर ह्याच्यामध्ये काय की देर आर 3 टाइप्स ऑफ फोरकास्ट. वन इज शॉर्ट रेंज, म्हणजे एका दिवसाकरता 2 दिवसाकरता. वन इज मीडियम रेंज, म्हणजे 5 दिवसाकरता. वन इज लॉंग रेंज, म्हणजे 2 महिन्याकरता, 3 महिन्याकरता. तर ह्यांच्या पद्धती वेगळ्या असतात. यू कॅन्ट अप्लाय द सेम मेथड फॉर एव्हरी रेंज. आणि नंतरचं नाव कास्टिंग, म्हणजे आता एका अर्ध्या तासात काय होईल. आता नाव कास्टिंगचा फायदा तुम्हाला काय होतो मला माहित नाही. म्हणजे अर्ध्या तासात काय होईल, तुम्ही थांबा ना अर्धा तास, आणि अर्ध्या तासानंतर बाहेर पडा. पण ते नसतं, आपल्याला अर्ध्या तासाचा फोरकास्ट पाहिजे असतो. आणि काही एअरलाईन्स करता फोरकास्ट असतात, त्यांना ते अगदी टेक ऑफच्या वेळेस पाहिजे असतं की उडायचं की नाही, टेक ऑफ करायचं की नाही वगैरे, लँडिंग करायचं की नाही. तर ऑल ऑफ दिस फोरकास्ट हॅव डिफरंट मेथड्स, आणि प्रत्येक मेथडमध्ये गरजा निराळ्या असतात. उदाहरणार्थ लॉंग रेंज फोरकास्ट करता स्टॅटिस्टिक्स लागतात. म्हणजे आपण जे म्हणतो ना की कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच झालं, तर कावळा बसला की मी फोरकास्ट करू शकतो की फांदी मोडेल. हे स्टॅटिस्टिकल झालं. पण असं झालं की आज अशी हवा आणि उद्या काय होईल, दिस इज अ शॉर्ट रेंज फोरकास्ट. तर त्याच्यामध्ये काय होतं की देन वी ट्राय टू सॉल्व्ह इक्वेशन्स. म्हणजे स्टॅटिस्टिक्स आहे, वी सॉल्व्ह इक्वेशन, ही दुसरी गोष्ट आहे. आणि हल्ली मॉडेल्स इतके झालेत की प्रत्येक गोष्ट मॉडेलवरतीच रन होते. म्हणजे आकाशाकडे लोक हल्ली बघतच नाही, ते कम्प्युटर स्क्रीनकडे बघून फोरकास्ट देतात. मी त्यांना सांगतो त्या खिडकीतून बाहेर बघा आणि मग फोरकास्ट द्या आपला. तर पुष्कळदा आपण खिडकीतून बाहेर न बघता पण फोरकास्ट इश्यू करतो की रेड अलर्ट आहे कुणाचा. आणि जेव्हा पहाट होते तेव्हा कळतं की अगदी चक्क ऊन पडले, आणि रेड अलर्ट आहे, आणि मुलांच्या शाळेला सुट्टी आहे. याच्यात मला एवढंच म्हणायचे की एकतर की काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, हे उघड आहे. पण ह्या गोष्टी असतात, ह्या एक इशारा असतात. अलर्ट म्हणजे इट्स अ काइंड ऑफ इशारा. तुम्ही हायवेवरती ड्रायव्हिंग करता, तिथे असतं की पुढे गाव आहे, हळू चालवा, पुढे शाळा आहे,
हळू चालवा. आता असं नाही की पुढे गावातले सगळे लोक रस्त्यावर येऊन बसले, असं नाहीये. रस्ता मोकळा आहे, पण असतं की पुढे गाव आहे. किंवा असंही नाही की शाळेतली मुलं दर मिनिटाला रस्ता क्रॉस करतात, असं पण नाही. त्यांचं सकाळी आणि पण तिथे पुढे शाळा आहे. तर हे इशारे असतात की तुम्ही किंवा आपण जेव्हा म्हणतो की तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता, बाई जपून जा जरा, सावकाश जा. तर हे इशारे आहेत हवामान खात्याकडून, की आम्हाला असं वाटतं. म्हणजे इशारा म्हणजे असं नाही की पुणे जिल्ह्यात प्रत्येक घरावरती पाऊस पडेल, असं मुळीच नाही. पण कदाचित तुमच्या घरावरती पाऊस पडू शकतो, तर तुम्ही काळजी घ्या. तर आपण म्हणू नये की तुमचे अंदाज चुकले. अंदाज वेगळा आणि इशारा वेगळा. तर हल्ली जे अलर्ट आले वेगवेगळ्या रंगाचे, ऑरेंज, ग्रीन, येलो वगैरे, त्यांचा पण फायदा घ्यावा की आपल्याला काय करायचं आणि ती आपण काळजी घ्यावी. म्हणजे समजा मुलांना आपण शाळेला पाठवलं आणि आपल्याला त्यांना घरी आणायचे आणि रस्ते सगळे कुटुंब भरलेत, आपण त्यांना घरी कसं आणणार? तर शाळेला न पाठवलेलं बरं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, इट्स मोर फॉर कॉमन सेन्स थिंग. पण मान्सूनचा जो लहरी या रस्ता आहे त्याच्यावरती हे आहे, असं आहे. तर मला मला हे विचारायचं आहे, सॉरी धनश्री, किंवा या यू कॅन आस्क. या नाही म्हणजे त्याच ह्याच्यावरून की त्याच्यात आपल्या ऍटिट्यूडचा पण बहुतेक थोडासा हे असतो, भाग असतो. कारण सर मागच्या वेळेला जेव्हा भेटलो होतो आपण, तेव्हा तुम्ही म्हणत होतात की जिथे आपल्याकडे चेरापुंजीला जिथे खूप जास्त पाऊस पडतो, हो, हो, तिथे सुद्धा इतक्या पावसात लोकांचा असलेला ऍटिट्यूड. हो. हो, तर मी चेरापुंजीला गेलो होतो आणि भर पावसाळ्यात गेलो. तिथे म्हणजे वर्षात 1100 सेंटीमीटर पाऊस पडतो. इट्स अ वेटेस्ट प्लेस ऑन अर्थ आणि ते सगळ्या जॉग्रफीच्या पुस्तकात त्याचं नाव आपण शिकतो. आता तिथे इतका पाऊस पडतो, पण तिथे मुलं शाळेला जातात. त्यांना दररोज काही सुट्टी मिळत नाही. ते जातात शाळेला रेनकोट घालून. मी पाहिलंय त्यांना रस्त्यावरती. तिथे म्हातारी माणसं मॉर्निंग वॉकला जातात पावसामध्ये. आणि बायका तिथे कपडे धुवून बाहेर वाळायला घालतात इतक्या पावसात सुद्धा. म्हणजे थोडंसं ऊन पडलं तर लगेच कपडे बाहेर टाकतात, गाणी गातात स्वयंपाक करताना. मी त्यांच्या घरात गेलेलो आहे की तुम्ही स्वयंपाक कसा, चेरापुंजीमध्ये आणि भर पावसात. आणि उलट राजस्थानमध्ये पण तिथे इतकं ऊन असतं, 48 डिग्री टेम्परेचर वगैरे. तिथे लोक लाल पिवळे फेटे बांधतात. तर ते सगळी ते त्यांची ती विचित्र एक स्टाईल असते, नाचतात. आणि आपल्याकडे आपण कुरकुर आणि तक्रार, हे आपल्या आपण जिथे राहतो तिथलं हे एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला कुरकुर आणि तक्रार करायला आवडतं. पण ते आपण मला वाटतं ते कमी करायला पाहिजे. आणि बेस्ट थिंग इज टू बी फॉलो इन लाईन. आणि आपण काय करू शकतो, आता प्रत्येकाची स्वतःची ऑलमोस्ट गाडी असते, चार चार गाड्या असतात. आपण काही भिजत नाही पावसात, पण अरे रस्त्यावरती किती पाणी आहे म्हणून आपण लगेच तक्रार करतो की इतकं पाणी आहे रस्त्यात. नाही, बऱ्याचशा गोष्टी आपण स्वतः करतो. उदाहरणार्थ तिथे मागे एकदा उत्तराखंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पूर आला. लँडस्लाइडिंग. आणि तिथे झालं काय की नदीच्या पात्रामध्ये लोकांनी एक हॉटेल बांधलं. आता एकदम जर पाऊस आला, भरपूर पाण्याचा लोंढा आला, तर ते हॉटेल पडणार नाही. तर तुम्ही जर नदीच्या पात्रात हॉटेल बांधायला, तर कधीतरी एकदा ते पडणार, याच्यावर प्रश्नच नाही. किंवा लँडस्लाईड हल्ली खूप होतात, भूस्खलन ज्याला म्हणतात. तर तुम्ही डोंगराच्या कड्यावरती तुम्ही झोपडपट्ट्या उभारणार, कधीतरी त्या झोपडपट्ट्या घसरून खाली पडणारच आहे. त्या तिथे काही परमनंट राहणार. आणि त्या झोपडपट्टी तर लोक मोठमोठी 20 मजली इमारती बांधायला लागले. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये भर घालतोय. म्हणजे निसर्ग तर करतोय गोष्टी, पण आपण त्याच्यात भर घालतोय. तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात. उदाहरणार्थ काही काही ठिकाणी एअरपोर्ट असतात. चेन्नईला एअरपोर्ट आहे आणि त्यांचा रनवे त्यांना लांब करायचा होता. तिथे तळं होतं. ते तळं त्यांनी भरून, कारण त्याच्यावरती रनवे केला. आता काय होतं, पाऊस पडला की ते तळं भरतं आणि मग फ्लाईट्स आर कॅन्सल. मग म्हणायचं की आता सगळं हवामान बदललंय, फ्लाईट्स कॅन्सल होत आहेत, आम्हाला जाता येत नाही. पण ते ते तळं भरायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? तर अशा गोष्टी आपण न विचारता जेव्हा करतो, वी आर अवरसेल्स ऍडिंग टू द प्रॉब्लेम्स. पण तरी बऱ्याच गोष्टी, एक त्याच्यामध्ये विज्ञान बघायचं ते हे की हवामान जसं गरम होत चाललंय, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात, त्याच्यामुळं वातावरणात बाष्प जास्त जमू शकतं. द कपॅसिटी टू होल्ड मॉइश्चर हॅज इन्क्रीज्ड. त्याच्यामुळं एकदम जोराचा पाऊस पडतो, जसा आधी पडत नव्हता. दॅट इज वन चेंज विच हॅव टू ऍक्सेप्ट. त्याच्यामुळं खूप शॉवर्स वगैरे येतात आणि रस्त्यावरचं पाणी काही जात नाही. पण एकदा मान्सून सुरू झाला की मग तो रिमझिम पाऊस सुरू होतो, बट देन दॅट प्रॉब्लेम ऍक्च्युअली गोज अवे. तर हे आहे की पावसाचं स्वरूप आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
आणि मान्सून शेवटी असं आहे की दॅट इज अवर अल्टिमेट सोर्स या मला मला ऑफ. काका हे विचारायचं आहे की युरोपमध्ये असं उद्या सकाळी हे प्रिडिक्शन आहे म्हणून हो लोक ऍक्च्युली फॉलो हो करतात. हो मग इंडियातच का हा हो. फरक आहे, इंडिया आणि तर युरोप? त्याचं उत्तर पुन्हा तेच आहे की युरोपमध्ये मान्सून कधी त्यांनी नाव ऐकलेलं नाहीये. तिकडे कोणी गडगडाट कधी ऐकले नाही, त्यांनी कधी तिथे वीज चमकताना पाहिलेली नाहीये. तिकडचे लोक घाबरतात, जे इकडे येतात तिथे विजा चमकतात त्यांना भीती वाटते की हा काय प्रकार आहे, त्यांनी ते कधी पाहिलेलं नाही. तर ह्या गोष्टी आपल्या उष्णकटिबंध म्हणजे ट्रॉपिक्स मधल्या आहेत. आणि त्यांची जी हवा आहे ती खरोखर खूप रेग्युलर अशी आहे. म्हणजे त्याला वेस्टर्लीज म्हणतात, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी हवा. ती वर्षभर 24/7 ती एकाच दिशेने हवा प्रवास जात असतो. आणि आपल्याकडे काय, मान्सून म्हणजे दिशा बदलणारे वारे. मान्सून म्हणजे पाऊस नाही, मान्सून म्हणजे वारे. आणि ते एकदा वारे वर्षात दोनदा बदलतात. म्हणजे एकदा नैऋत्य मान्सून, एकदा ईशान्य मान्सून. तर एकदा ते वारे त्यांनी दिशा बदलली की ते बरोबर मॉइश्चर घेऊन येतात. आणि मॉइश्चर घेऊन येतात, ते वरती जाऊन थंड होतं, त्याचा पाऊस नंतर ते खाली येतं. तर आपली जी हवा आहे ती खालून वर आणि वरून, म्हणजे खालून वर जाणारी हवा आणि वरून खाली पडणारा पाऊस, ही आपली हवा आहे. आणि त्यांची हवा म्हणजे ती एखाद्या फोर व्हीलर सारखी इकडून तिकडे जाणारी हवा आहे. तर तुम्ही सांगू शकता की फोर व्हीलर समजा 100 किलोमीटर स्पीडनी गेली तर ती इथून इथे इतक्या पोहोचेल. मिनिटात, आणि तुम्ही आणि ती जाते आणि ती जाते. त्याच्यामुळे तिकडे सोपं असतं. म्हणजे मी जरी तिकडे गेलो तरी माझे फोरकास्ट बरोबर निघतील. आणि ते इकडे आले तर त्यांचे फोरकास्ट चुकतील, मी मी हे लिहून देतो. तर असं आहे. त्याच्यामुळे आपली हवा ही बरीचशी निराळी आहे. आपले ढग खूप उंच वाढतात, खूपच उंच वाढतात. म्हणजे 10-12 किलोमीटर पर्यंत त्यांची उंची, त्यांचे ढग छोटे असतात. तिथून फक्त म्हणजे स्नोफॉल ज्याला म्हणतात ना, म्हणजे अगदी बारीक बारीक हिमपात, स्नोफॉल तो होतो. आपल्याकडे आपण जर रत्नागिरीला गेलो तर इतके मोठमोठे थेंब असतात, अक्षरशः म्हणजे 4 थेंब पडले तर आपले कपडे भिजून जातात, इतके मोठे थेंब आपल्याकडे असतात. तर ह्या सगळ्यांचं पूर्वानुमान करणं की इतक्या मिनिटाला हे होईल, हे कठीण आहे. पण त्याच्याकरता आपण स्वतःच आकाशाकडे बघायला शिकले, आपल्याला लगेच थोड्या थोड्या वेळाने काय होणार आहे ते वी कॅन हाऊसेस डू. तर ह्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जन्मतः आपण शिकल्या पाहिजे. म्हणजे आपण जर नदीच्या काठी जन्माला आलो तर त्याला पोहायला आलं पाहिजे. किंवा आपण जर समुद्राच्या काठी जन्मलो तर भरती आणि ओहोटी आपल्याला फरक समजला पाहिजे. हो हो, मला त्याच्याकरता मला मला माहिती आहे, मी समुद्रकिनारी माझा जन्म हो झालाय. हो पण हो माझा गणित पाठ आहे ते कधी हो, बाराला किती करेक्ट वाजता, करेक्ट, हो अमावास्या पौर्णिमा, हो या या हो हो. एक्झॅक्टली तर आता बरोबर. आपण हे बघून म्हणजे मोबाईल बघून सांगतो की भरती किती वाजता येणार आहे, ती तुम्हाला कळली पाहिजे की आज भरती येणार, आज ओटी होणार आहे. किंवा आपण जर डोंगराळ भागात जन्माला आलो तर डोंगर खालीवर कसा करायचा, त्याला हायवे नसतो, त्याचे चोरफाटा असतात. त्या आपण शिकल्या पाहिजे. तर आपण जिथे जन्मतो तिथे आपल्याला निसर्ग सांगतो की काय होणार आहे, आणि ते आपण शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टी करता आपण गुगल आणि मोबाईल फोनवरती जर आपण राहिलो अवलंबून तर ते डोईजड होतं. पण आता ते दिवस असे आहेत की तुम्हाला गुगल शिवाय होत नाही. की आता ए आलं तर आणखी काही नवीन निघेल. तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला निसर्गाकडून कळतात. आणि आपल्याकडे दुसरीकडे आपण नक्षत्रांची भाषा बोलतो की मृग नक्षत्र आलं की पेरण्या करायच्या. आता हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या कुठल्याच राज्यात ही भाषा बोलत आपण बोलतो की मृग नक्षत्र आलं की आता पेरण्या करायच्या. पण मृग नक्षत्र म्हणजे 10 जून, ही तर मान्सूनची याची सरासरी तारीखच आहे. फक्त त्याचं नाव वेगळे. शेतकरी म्हणतात मृग नक्षत्र, आणि म्हणतात मान्सून येतो 10 जूनला. तोच प्रकार आहे. तर मागे लोक आकाशाकडे बघून, आम्ही पण आकाशाकडे बघून 30 तारीख सांगतो. तर काही काही गोष्टी त्याच आहेत, त्यात काही नवीन काही शोध लागलेले आहेत. आणि त्या तशा आहेत. उदाहरणार्थ कालिदासांनी मेघदूत लिहिला, त्यांनी पण सांगितलं आषाढाचा प्रथम दिवस मान्सून आला. ते जूनच्या 10 तारखेलाच कालिदास दिन आपण साजरा करतो त्यावेळेस. तर काही काही ज्ञान आपलं आहे ते पारंपरिक ज्ञान मजबूत आहे. आणि त्याच्यावरती म्हणी पण आहेत. म्हणजे काही काही म्हणी आहेत की पडतील हसता खाशील खस्ता, म्हणजे हस्त नक्षत्र पडलं तर सगळं पिकांचा नाश होईल वगैरे, अशा काही म्हणी पण आहेत. पडतील स्वाती तर पिकतील मोती. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ते ह्या म्हणी पण आहेत त्याच्यामध्ये, पडते चाते पिकतील मोती वगैरे. आणि ह्या स्टॅटिस्टिकल आहेत. म्हणजे आम्ही जे लॉंग रेंज फोरकास्ट वगैरे करतो तोच हा प्रकार आहे की स्टॅटिस्टिकल डेटा घ्यायचा आणि अनालाइज करून तो वापरायचा.
तर अशा प्रकारचे आहेत. तर मान्सून ऍक्च्युली वी शुड एन्जॉय. आपली सुरुवातीलाच कृष्णा म्हणाली होती की आपण मान्सून हा एक उत्सव आहे. तर खरोखर तर मी नेहमी सांगतो की मान्सून हा तर भारताचा आत्मा आहे. कारण मान्सून पाणी आणत नाही, मान्सून जीवन घेऊन येतो. म्हणजे दर जून महिन्यामध्ये जूनच्या 1 तारखेला आसपास ±1 वीक मान्सून येतो. आणि त्यावेळेस सगळं काही एकदम सगळं जीवन बदलतं. त्याच्यानंतर म्हणजे कोणी रोमॅन्टिक होतात, कोणी कविता लिहितात, कोणी फिरायला जातात, पावसात भिजायला जातात, कोणी सेल्फी काढतात. तर हा जो जूनच्या 1 तारखेच्या ±1 वीक, बहुतेक त्या तारखेला, आता पण 24 मेला मान्सून आला, त्याच सुमारास आला. तो फार त्याने काही उशीर केला नाही किंवा लवकर पण भारतात. दॅट इज द रेंज. त्याच्याकरता फोरकास्ट पण लागत नाही. तुम्ही जर सांगितलं की 1 जून ±1 वीक, तुम्ही बरोबर ठराल. विदाउट एनी डेटा, विदाउट एनी सायन्स, तुम्ही बरोबर, इतकी ती रेग्युलर आहे. फक्त केरळ पासून महाराष्ट्रात यायला 10 दिवस लागतात. ते कधी कधी तो लवकर येतो, जसं ह्या वर्षी खूपच लवकर आला. आणि आता नंतर त्यांनी विश्रांती घेतली आहे. तर हे पण आहे की आपल्याला जास्त पाऊस पडला की मान्सून विश्रांती घेणार, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. आपण तयारीत राहावं की आता विश्रांती, आणि नंतर परत तो येतो. आपण आता बघतोच आता की पाऊस येतोय. तो दिस इज ऑल द स्टोरी ऑफ द मान्सून. आणि शेवटी असं आहे की आपण भविष्याविषयी मला नेहमी आय एम व्हेरी पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक. कारण पुष्कळ लोक म्हणते आता ग्लोबल वॉर्मिंग व्हायचंय, आता इतके डिग्री टेम्परेचर वाढेल, आता सगळी पृथ्वी जळून खाक होईल, वगैरे वगैरे. पण मुळात असं आहे की आपल्याला परमेश्वरानं किंवा निसर्गानं भविष्य सांगण्याची क्षमता दिलेली नाही. वी डोंट हॅव दॅट केपेबिलिटी ऑफ टेलिंग द फ्युचर. तुम्ही हात बघून सांगा, किंवा तुम्ही पंचांग करून, तुम्ही काही करा, किंवा तुम्ही मॉडेल्स बनवा. शेवटी इट्स अ व्हेरी अनसर्टन थिंग. कधी कधी ती बरोबर येतात, पुष्कळदा येत नाही. तर 25 वर्षांनी काय होईल, 30 वर्षांनी, 100 वर्ष, इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर एनी वन टू टेल. So it's good to see that life is not that bad. It's pretty good. आणि आपण जर मागची बरीचशी वर्ष पाहिली, वी आर फार बेटर ऑफ दॅन द पास्ट. एक्झॅक्टली. वी आर फार बेटर ऑफ दॅन द पास्ट. म्हणजे मी जेव्हा तरुण होतो, आमचं धान्य अमेरिकेहून यायचं. आणि राशनच्या दुकानात मी दर गुरुवारी अंगीठ उभं राहून मी एका आठवड्याचं राशन मिळायचं. आणि गुरुवारी म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना आधी मी राशनच्या दुकानात जात असे. तर जर त्यावेळेस मिळालं नाही काही कारणाने, तर शुक्रवारी राशनचं दुकान एम्प्टी, काहीच नाही. तुम्ही एक आठवडा तुम्ही उपाशी राहा. आणि शेवटी तर असं झालं की लालबहादूर शास्त्री, आमचे जे हे होते प्रधानमंत्री, ते म्हणाले की आपण एकदा आठवड्यात उपवास करू. आणि सबंध देश प्रत्येक मंगळवारी, मला वाटतं, रात्रीचं जेवण खात नसे. बापरे. हे काही वर्ष चाललं. इतकी उपासमारी लोकांची होती, इतकी धान्याची कमतरता होती. म्हणजे अमेरिकेतले शेतकरी आपल्याकरता धान्य पिकवायचे, आणि ते आपल्याला जहाजातून यायचं, अशी आपली स्थिती होती. आणि लोकसंख्या होती काहीतरी 40 कोटी स्वातंत्र्याच्या वेळी. आता ते 140 कोटी झाली, चौपट वाढली आहे. पण आपलं अन्नधान्य उत्पादन 5 पटीने वाढलं. म्हणजे बिकॉज ऑफ वेदर फोरकास्ट बिकमिंग बेटर, बिकॉज ऑफ सायन्स इम्प्रुव्हिंग एव्हरीथिंग, बेटर मॅनेजमेंट, बेटर वॉटर मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण करून आपली ती 5 पटीने, म्हणजे वी आर नाव एक्सपोर्टिंग फूड. एक्झॅक्टली. तर ते दुष्काळाचे दिवस केव्हाच संपले. So that is something that we should be aware of, that we have done such a great thing मागच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षामध्ये, that we should be very confident की पुढे पण सगळं व्यवस्थित होईल. वी आर नॉट गोइंग टू सिम्पली स्टँड मुंबईला की आम्ही सगळे पाण्यात बुडतोय. सी लेवल राईज वगैरे लोक म्हणतात ना की सी लेवल राईज, असं नाही की आपण उभे राहणार की बुडवा आम्हाला, आमच्यावरून समुद्र, आपण थोडी असं करणार. वी आर गोइंग टू डू समथिंग अबाउट इट. सो दॅट एक्झॅक्टली. इज वाय ह्याच्या सगळ्या कल्पना आहेत की पुढचं आयुष्य थोडं कठीण आहे वगैरे. आणि ऍक्च्युली आपल्या हातात फारच कमी. उदाहरणार्थ, जर एक प्रश्न विचारला की क्लायमेट चेंज तुम्ही काय करू शकता, सामान्य माणसांनी काय करायचं, तर ह्याचं उत्तर फार कठीण आहे. की एकतर तुम्ही एक टी शर्ट घाल, त्याच्यात लिहिलं असतं सेव्ह द प्लॅनेट. एक टी शर्ट घाला आणि आणि बाहेर फिरायला जा. रविवारी सकाळी कॅन गो फॉर वॉक, बट इट्स नॉट गोइंग टू सेव्ह द प्लॅनेट. किंवा तुम्ही प्लास्टिक वापरू नका, त्यांनी पण ग्लोबल वॉर्मिंग ती काही होणार नाहीये. पण खरं तर असं आहे की आपला प्रत्येक श्वास आपण जेव्हा बाहेर टाकतो, वी आर पुटिंग कार्बन डायऑक्साईड इन टू दॅट. म्हणजे श्वासोच्छ्वास काय, आपण ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. वी आर ऍडिंग टू ग्लोबल वॉर्मिंग विथ एव्हरी ब्रेथ. हो.
एव्हरी ब्रेथ, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कॉन्ट्रीब्युट करणार आहोत. त्याला उपायच नाही. तर एवढंच करायचं की द प्लांट किंगडम डज द ऑपोजिट. एक्झॅक्टली. ते ते CO2 घेऊन ऑक्सिजन बाहेर काढतात. तर आपण एक करू शकतो, आपण झाडं लावू शकतो. दॅट इज द ओनली कॉम्पेन्सेटिंग और काउंटर पार्ट थिंग, की आपण झाडं लावे तर आपले जे श्वास आहेत ते वनस्पती आत घेतील आणि ऑक्सिजन आपल्याला देतील. दिस बॅलन्स इफ वी कॅन मेंटेन, वी आर सेफ. आणि आय थिंक वी कॅन डू दॅट. लोक करताय, तुम्ही पण जाता भाषण हिलवरती झाडं वगैरे लावता वगैरे. सो दॅट इज वन थिंग दॅट वी कॅन डू टू कॉम्पेन्सेट. अदरवाईज बाकीचे स्लोगन वगैरे लावणं वगैरे त्यांनी काही फरक पडत नाही ग्लोबल वॉर्मिंग करता. बट दॅट इज समथिंग दॅट वी कॅन डू, की आपण झाडं लावू शकतो. आणि अनदर थिंग इज की शेतकरी जे पिकं वगैरे लावतात त्यांनी ती चांगली निवडावीत, योग्य पिकं निवडावीत. म्हणजे कधी ते भलत्याच गोष्टी लावतात फॉर द सेक ऑफ मनी. पण मनी इज ओनली, समटाइम्स यू गेट अ प्रॉफिट, समटाइम्स इट्स अ लॉस. म्हणजे मी जेव्हा तरुण होतो, आमचे स्ट्रॉबेरीज महाबळेश्वरून यायच्या. म्हणजे कोणी जर महाबळेश्वरला गेलं तर तिथून ते छोटीशी एक टोपणीमध्ये त्याच्या 10-12 स्ट्रॉबेरी. आता सुस रोडवरती स्ट्रॉबेरीज पडलेले असतात. त्या महाबळेश्वरून येत नाही, तर घेऊन येतात. पण एकदा समजा थंडी नाही पडली आणि थोडीशी उष्ण, तर देन द होल क्रॉप इज गॉन. सो देर आर रिस्क फॅक्टर्स इन ऑल ऑफ दीज थिंग्स. आणि मग आपण तक्रार करतो की आम्हाला सबसिडी पाहिजे. तर देर आर नॅचरल थिंग विच वी शुड फॉलो आणि वी शुड नॉट डू, असं आहे त्याच्यामध्ये. येस. आणि आता जे बरंचसं चाललंय की हल्ली मिलेट्स वरती खूप चर्चा आहे की आपण सगळ्यांनी मिलेट्स खावं. तर मी जेव्हा लहान होतो, बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी ही गरीब माणसं खायची आणि श्रीमंत माणसं चपाती, म्हणजे गव्हाच्या चपात्या खायच्या. आता उलट झालंय. आता श्रीमंत माणसं ज्वारी आणि बाजरी खातात आणि गरीब माणसं चपाती गव्हाची खातात. खातात. तर ह्या सायकल्स आहेत त्याच्यात. कारण काय की आता शेतकरी म्हणतात की आम्ही कशाला ज्वारी बाजरी करेल, आम्ही गुलाब लावू, जास्त गुलाबाला पैसे इतका नाही. पैसा येतो. किंवा मी झेंडू लावू दसऱ्याच्या वेळेस, इतका पैसा त्याच्यामध्ये आहे की दे डोंट वॉन्ट टू नाव प्रोड्यूस. मी तुम्हाला ज्वारी पाहिजे आणि शेतकरी आम्ही नाही बनवणार ना. हाऊ डू अचीव्ह दिस बॅलन्स? तुम्ही काय शेती, हॅव नो कंट्रोल ओव्हर शेतकरी. तर तुम्ही म्हणता आम्ही इथे मिलेट्सचा एक महिना करू, आम्ही आता सगळे डोसा मिलेटचा, आईस्क्रीम मिलेटचा, पॅनकेक्स मिलेटचे. आणि शेतकरी म्हणतो मला मिलेट बनवायचीच नाहीये, मला गुलाब आणि झेंडू लावायचे, ऑर्किड्स लावायचे. सो दिस इज द प्रॉब्लेम ऑफ लाईफ, की आपण एक एक शोधून काढतो की हे चांगलं आहे आणि दुसरे म्हणतात की दिस नॉट व्हॉट वी वॉन्ट, Yeah. दिस एल्स. तर अशा ह्या गोष्टी आहेत हवामानाच्या. लाईक मजा दॅट. आली. पण धनश्री, तुला कन्क्लूड करायचंय सेशन आत्ताच मे बी? हा म्हणजे सरांच्या पुस्तकांबद्दल फक्त आपण बोललेलो नाहीये, कारण ओके. त्यांची बाकीची जी आहेत म्हणजे वेदरवरची वगैरे ती तर आहेच आहेत, पण त्यांनी जे 4 पुस्तकांची नावं माझ्याकडे जी आहेत की चिंतन 365 दिवसांसाठी, हो संवाद देवपुत्राबरोबर, हो मार्ग, सत्य आणि जीवन. मग हो हो एवढ्या इतका व्हेरिएशन. विज्ञाननिष्ठ माणूस हो. नाही, मी आणि मी सांगतो त्याच्यामध्ये असं आहे की दोन गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे काही पुस्तकं मी लिहिली जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होतो. आय वॉज टीचिंग ॲटमॉस्फिअरिक सायन्स पुणे विद्यापीठात आफ्टर माय रिटायरमेंट. आणि ते पॉवर पॉईंट मध्ये मी प्रेझेंट करत असे, त्याच्या नोट्स बनवून मी पुस्तकं छापली आणि ती अजून खपतायत, त्याच्यामुळे रॉयल्टी मिळते. पण त्याच्या पलीकडे काय झालं की म्हणजे मी आता जे सांगितलं की 20,000 माणसं एका क्षणात त्यांचा नाश नष्ट होतात किंवा 10,000 लोक सायक्लोन मध्ये जातात. तर प्रश्न असा होता की व्हॉट डज गॉड डू इन नॅचरल डिझास्टर्स? दिस आर नॉट ह्युमन, दिस आर नॅचरल डिझास्टर्स. तर या. त्यावेळेस परमेश्वर देव काय करत असतो, कुठे असतो त्यावेळेस? म्हणजे तो तुमच्या मदतीला धावून येतो का की येत नाही? ह्या प्रश्नाची उत्तरं शोधणं फार कठीण असतं. की जेव्हा तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करता आणि तुमच्यावर एवढं मोठं वादळ आहे, तुम्ही काही करूच शकत नाही, जस्ट गोइंग टू डाय. तर त्यावेळेस परमेश्वराची भूमिका काय असते? ह्याच्यात मी बराचसा रिसर्च केला त्याच्यावरती. आणि बरेचसे, म्हणजे मी तर ख्रिश्चन आहे म्हणून बायबल तर मी वाचतोच, पण मी कुराण वाचलं, मी भगवद्गीता वाचली आणि मी गुरुग्रंथ साहिब पण मी अभ्यास केला. की हे सगळं सत्य आणि मार्ग आणि जीवन हे सगळं काय आहे नेमकं. आणि म्हणजे आता परवाच आपण ते स्टॅम्पीड झाली मुंबईमध्ये, हो. मुंबईत नाही,
बँगलोर, बँगलोरमध्ये. बँगलोरमध्ये, आणि बँगलोरमध्ये. आपण वाचतो की कोण तिथे कशा करता तिथे गेले होते आणि काय त्यांच्या जीवनाचा तिथे नाश झाला, तर ती सगळी चर्चा होते की तिथे तिथे गेलेच नसते तर त्या जिवंत राहिले असते. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की आपण का तिथे गेलो, कोण आपल्याला तिथे घेऊन गेला, आपल्या मनात काय होतं वगैरे, तर ह्या गोष्टींवरती आपण विचार जर केला तर उत्तरं मिळतात. उदाहरणार्थ ख्रिस्ती जे धर्माचे सिद्धांत आहेत, दे आर बायनरी. म्हणजे तुम्ही हे करा किंवा ते करा, देर इज नो चॉईस. बुद्ध धर्माचे जे विचार आहेत ते आर मिडल ऑफ द पाथ. म्हणजे इट्स ऑलवेज अ कॉम्प्रोमाइज बिटवीन टू पाथ. ते म्हणतात मिडल पाथ. म्हणजे जे आठ जे सत्य आहेत, ते आठ मार्ग आहेत, त्यातला मधला मार्ग तुम्ही घ्या. म्हणजे तुम्ही नेहमी तडजोड करा, हा एक आहे. किंवा मग हिंदू मार्ग आहे की जे काय आहे की तुम्ही आपल्या मागच्या जीवनावरती ते अवलंबून आहे. आपण जे काही करतोय की आपण पुढे जे काही करणार ते सगळं मागच्या जीवनाचा हा परिणाम आहे. तर आपण ज्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी केल्या त्याचा काही एकत्र काही संकलन मी करायचा प्रयत्न केला. हे जे पुस्तक आहे मार्ग, सत्य आणि जीवन, ह्याच्यामध्ये 50 हे आहेत, प्रकरण आहेत, चॅप्टर्स. आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये दोन दोन विषय आहेत. उदाहरणार्थ सत्य आणि असत्य. तर सत्य म्हणजे काय आणि असत्य म्हणजे काय. किंवा आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल, उद्देश चांगला असेल, तर असत्य वापरून आपण ते साध्य करायचं का, हा एक प्रश्न आहे. की आपण खोटं बोललो म्हणजे समजा त्या मुलांना आपलं आपण कधी सांगितलं की नाही नाही नाही, आम्ही तुला उद्या चॉकलेट देऊ, पण उद्या आपण काही चॉकलेट देणार नाही त्याला. तर आपण जेव्हा असत्य बोलतो ते वाजवी आहे की नाही. तर त्याच्यामध्ये असे 100 विषय आहेत की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक, किंवा माया म्हणजे काय, किंवा जीवन म्हणजे काय, जीवन कुठे सुरू होतं कुठे संपतं, तर ते एक पुस्तक आहे माझं. त्यानंतर संवाद देवपुत्राबरोबर हे एक माझं एक पुस्तक आहे, ते बायबलच्या बऱ्याचशा गोष्टींवरती आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं हवामान माझं एक पुस्तक आहे, जे अगदी सोप्या भाषेत महाराष्ट्राचं हवामान म्हणजे त्यात स्टॅटिस्टिक्स काही नाही, मी जे आता बोललो ते आहे. आणि आणखी एक पुस्तक आहे ख्रिस्ती धर्माची ओळख, जे अगदी नवीन पुस्तक आहे माझं. तर आता पुष्कळदा आपण म्हणतो की सगळे धर्म सारखेच आहेत. ते खरंच सारखे आहेत असते तर मग ते केव्हाच विलीन झाले असते एकमेकात. पण ते वेगळे राहिले, तर ते का वेगळे राहिले, त्याचं काय फरक आहे, कोणते चांगले कोणतं एक आहे. त्याच्यामध्ये मी लिहिले ख्रिस्ती धर्माची ओळख. तर ही सगळी लहान लहान पुस्तकं आहेत आणि ज्यांना वाचायची इच्छा आहे ते वाचतात. आणि त्याच्यात कुठल्याही एका गोष्टीची बाजू घेतलेली नाही. म्हणजे इट्स प्रेझेंटिंग फॅक्ट बिफोर पीपल की हे आहे तुमच्या समोर, तर तुम्हाला जे निवडायचं किंवा तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही वाचा, असं आहे. तर ही पुस्तकं माझी थोडी. आणि आणखी एक माझं पुस्तक आहे चिंतन 365 दिवसांसाठी, हे एक माझं एक पुस्तक आहे. इट इज लाईक अ डायरी. म्हणजे दररोज सकाळी आपण जर सकाळी उठल्यानंतर आपल्याला काही वाचायचं असेल 5 मिनिटं, तर 5 मिनिटात एक पान पुस्तकाचं वाचून होईल. की त्या दिवसाकरता आपल्याला जी काही शक्ती पाहिजे किंवा मार्गदर्शन पाहिजे ते एका दिवसाकरता त्याच्यामध्ये आहे. तर ते चिंतन 365 दिवसांसाठी हे एक माझं एक पुस्तक, ते त्याची सेकंड एडिशन वगैरे झालेली आहे. तर हे असं आहे. तर ह्या गोष्टी मी लिहितो कारण त्याचा उपयोग मी स्वतः माझ्याकरता करतो. उदाहरणार्थ मी जेव्हा सकाळी उठतो, मी 5 वाजता सकाळी उठतो, तर मी परमेश्वराची प्रार्थना करतो सकाळी माझ्याकरता की माझ्या झोपेतून त्यांनी मला उठवलं. कारण असे जवळजवळ 15 लाख लोक असतात जे सकाळचा सूर्योदय बघत नाहीत. हे स्टॅटिस्टिक सांगतात की जगामध्ये 15 लाख लोक रात्रीतूनच त्यांचं जीवन संपतं आणि ते सूर्योदय काही बघत नाही. तर निदान तुम्ही पाहू शकलो, हे मी परमेश्वराची प्रार्थना करतो की त्याचे ते उपकार आहे, त्याची ती कृपा आहे. आणि मी रात्री झोपायच्या आधी, मी 9ला झोपतो रात्री, त्याच्या आधी मी इतरांच्या करता प्रार्थना करतो. म्हणजे ज्या लोकांचा माझा संपर्क आला त्या दिवशी, किंवा कोणाच्या काही त्यांना काही गरजा आहेत ज्या मी पुरवू शकत नाही पण परमेश्वर पुरवू शकतो, त्यांची प्रार्थना त्यांच्या मी नावाने घेतो. म्हणजे आज जर तुम्ही भेटला तर तुमच्या नावाकरता मी प्रार्थना करीन की ह्यांना मदत कर किंवा मार्गदर्शन कर वगैरे, शक्ती दे वगैरे. तर अशा गोष्टी मी करतो. तर त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी जी मी पुस्तकं लिहिली ती माझ्याकरता पण आहेत. म्हणजे मी असं फक्त दुसऱ्यांना ज्ञान द्यायचं असं नाही, ती माझ्याकरता पण आहेत, माझे विचार त्याच्यामध्ये आहेत. तर ही जी पुस्तकं मराठीतली माझी आहेत. ओके, चालेल. आपण आता आपल्याला बरं 1 तास झालेला आहे. हो हो पण हो. मजा आली काका गप्पा थँक्यू मारताना. सो म्हणजे मच. कुठेही थँक्यू. थँक्यू. म्हणजे शास्त्रज्ञच्या वेगवेगळ्या पैलू किती असू शकतात हे पहिल्यांदा. म्हणजे कधी कधी आपण सायन्स म्हटलं की ते कधीच बाकीच्या गोष्टींचा विचार करत नाही, आणि तुम्ही हो. सगळ्याच गोष्टींवर बोलला. धनश्री, मे बी इफ यू वॉन्ट टू ऍड समथिंग.
नाही म्हणजे तेच की कदाचित या सगळ्याचं जे आहे की म्हणजे मला सांगायला खरंच आनंद वाटेल असं म्हणायला की आज आपण एका 82 वर्षाच्या तरुण माणसाशी बोललेलो आहोत. एक्झॅक्टली. तर कदाचित या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की अ, या गोष्टी तुम्हाला इतका उत्साहाने राहायला किंवा आता सुद्धा ह्या सगळ्या कदाचित त्या गोष्टी मदत करतात का हो, तुम्हाला ऍब्सोल्युटली, की ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आणि कारण मी त्याच बरेचसे माझ्या वयाचे, मी तुम्ही 82 माझं वय सांगितलं, माझ्या वयाचे बरेचसे लोक मला जे भेटतात, त्यांना जीवनामध्ये काही जास्त रस नसतो. म्हणजे रांगेत उभे असतं, म्हणतो ना आपण रांगेत उभे आहात, जसं पुस्तक टेलिफोनवरती आहे, मी रांगेत उभे आहात. तर रांगेत उभं राहणं एक गोष्ट, आणि आपल्या रांगेतून आपल्या पुढे त्या काउंटर पर्यंत जायचे हे मनात ठेवणं, ही ही दुसरी गोष्ट आहे, की आपण रांगेतून कुठेतरी पुढे जाऊन पुढे सरकत आहोत, ही भावना दुसरी आहे. तर ती भावना माझ्या मनात असते की शेवटी काहीतरी आपल्याला साध्य करायचं आहे, असं नाही की उगीच जगायचं. उगीच जगायचं इज अ डिफरंट थिंग, पण आपल्याला काहीतरी साध्य करायचं म्हणजे आज हे केलं उद्या दुसरं काही करायचं आहे, ही जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस जगणं थोडस सोपं होतं. नाहीतर प्रॉब्लेम तर असतातच, त्याबद्दल काही प्रश्न नाही, असतातच. आता आज पाणी नाही आलं तर मग पाणी साठवून ठेवायचं. आता मी जर म्हटलं की पाणी साठवायला कोणी नाही ते माझ्याकडे, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, तर मीच पाणी साठवायचं, असं आहे. बरोबर. त्याचं पण दॅट इज मजा व्हॉट गोइंग या लाईक दॅट. खूप मजा आली काका. मी थँक्यू. फक्त रेकॉर्डिंग मी थांबवतो. बोलवलं मी बोलवलं म्हणून थँक्यू सो मच. नाही नाही, आम्हाला अशा स्टोऱ्या आम्ही शोधत असतो. आणि हो, धनश्री, तू पण पार्ट झाली या स्टोरीची. निष्णा पण हो, होती, मजा आली. सो हो. थँक्यू सो मच. आणि माय प्लेजर, माय प्लेजर. अजून आणि मला असं माझ्या वाटतं एक. शुभेच्छा इन्स्पायरर्स ट्राईब करता तुमची. मे द ट्राईब इन्क्रीज, जसं इंग्लिशमध्ये येस म्हणतात, येस मे द येस. ट्राईब इन्क्रीज, असं आहे ते. तर इट विल नाही. इन्क्रीज. येस येस. प्रयत्न चालू आहे. खूप आपण म्हणजे ऑर्गॅनिकली ग्रो करतोय. इन्स्पायर स्टेप फार त्याचा हो, हे नसतो. ज्यांना ज्यांना माहिती आहे ते रेग्युलर डोनेशन देत असतात, स्टोरी अटेंड हो, करत असतात. एक हो, 400-500 लोक ही स्टोरी बघतात नंतर. हो, तर हो. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. मी रेकॉर्डिंग थँक्यू, थांबून थँक्यू. आपण एक नमस्कार सगळ्यांना. थोडासा चहावर गप्पा असं 1-2-5 मिनिटं अजून गप्पा मारूया. थँक्यू सो मच.